Good afternoon, students. Today now we are going to discuss about the imbibition. It is a special type of diffusion. A special type of diffusion. Okay. So the definition of imbibition. Definition: the absorption of liquids by the solid particle of a substance without forming the solution is known as the imbibition. Okay, we will write here the absorption of liquids by the solid particles. The absorption of liquids by the solid particles of a substance without forming a solution is called as the imbibition. Without forming a solution, is called imbibition. Okay. Now see here the absorption of liquids by the solid particles. Okay. That means in the solid particles, the liquid particles they are added. Of the absorption of liquids by solid particles of the substance. When we add the liquid in the solid particles, it produces the solution. Okay. But in the imbibition, without forming a solution, okay, there is no formation of the solution, but instead of that there is a swelling of the material, solid substance. So that is known as the imbibition. So this imbibition is defined as the absorption of liquids by solid particles of a substance without forming a solution is called as the imbibition. Okay. So the substance which imbibe the water, the substance which imbibe the water is called imbibant. Okay. So what is that actually? What is that imbibition? The imbibition means आपण या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी ज्यावेळेस आपण हरभरे, वाटाणे, मटकी भिजायला घालतो तर त्या ठिकाणी त्याच्या आतमध्ये काही हायड्रोफिलिक कोलाइड्स असतात त्या सीड्सच्या आतमध्ये. ज्यावेळेस आपण ते पाण्यामध्ये घालतो ॲब्सॉर्प्शन ऑफ लिक्विड बाय द सॉलिड. ओके. तर त्या ठिकाणी वाटाणे डिझॉल्व्ह होऊन पाण्यासोबत ते सोल्युशन तयार करत नाही, पण त्याच्याऐवजी काय होतं ते वॉटर ॲब्सॉर्ब करून घेतात. ओके. आणि विदाउट फॉर्मिंग सोल्युशन त्या ठिकाणी सोल्युशन तयार होत नाही, पण त्या ठिकाणी काय होतं ते स्वेल इन साईज. वाटाणे, हरभरे वगैरे जे आहेत ते आकाराने मोठे होतात, भिजून आकाराने मोठे होतात. मग तिथे लिक्विड आणि सॉलिड एकत्र येऊन सोल्युशन झालंय का? नाही झालं, पण लिक्विड पार्टिकल्स सॉलिड पार्टिकल्सने या ठिकाणी ॲब्सॉर्ब केले. सो दॅट फेनॉमेनॉन इज नोन ॲज द इम्बिबिशन. ओके. तर जे सबस्टन्स वॉटर ॲब्सॉर्ब करतात त्या सबस्टन्सला या ठिकाणी काय म्हटलं जातं? एम्बायबंट्स. म्हणजे जे ते हरभऱ्याचे सीड्स वगैरे जे आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे सीड्स, तर त्या ठिकाणी ज्यांनी वॉटर ॲब्सॉर्ब करून घेतलं त्याला एम्बायबंट्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. किंवा मग या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की दरवाजे फुगतात. तर दरवाजे का फुगतात? तर रेन वॉटर इट इज ॲब्सॉर्ब बाय द हायड्रोफिलिक कोलाइड्स विच आर प्रेझेंट इनसाइड दॅट वूड मटेरियल. ते दरवाजेचं जे वूड मटेरियल आहे तर त्याच्या आतमध्ये जे काय हायड्रोफिलिक कोलाइड्स आहे ते काय करतात? ते ॲब्सॉर्ब द वॉटर अँड द स्वेल इन साईड. ओके. म्हणून पावसाळ्यामध्ये जाम झालेले दरवाजे उन्हाळ्यात आपोआप ढिल्ले होतात. त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी इम्बायबेशन. ओके. सो ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, मग यालाच आपण अजून वेगळ्या तऱ्हेने डिफाईन करू शकतो. द ॲब्सॉर्प्शन ऑफ
water by colloidal materials. Absorption of water by colloidal materials. कोलायडल मटेरियल म्हणजे काय की जे मटेरियल किंवा जे सबस्टन्स आपण पाण्यात टाकल्यानंतर त्याच्यापासून क्लिअर सोल्युशन होत नाही. ओके, तर त्याला आपण कोलायडल मटेरियल्स म्हणतो. तर हे कोलाइड्स कसे असतात, हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक दोन्ही प्रकारचे असतात. तर या ठिकाणी मग इथे वॉटर ऍब्सॉर्प्शन साठी कुठले लागतील, हायड्रोफिलिक कोलाइड्स. सो ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय कोलायडल मटेरियल resulting into the swelling of colloidal material. The swelling of colloidal material is known as imbibition. Okay, this second definition states that absorption of water by hydrophilic colloidal material or absorption of water by colloidal material resulting into the swelling of colloidal material known as imbibition. म्हणजे जे आता तुम्हाला उदाहरण सांगितलं की हरभरे किंवा वाटाणे, तर त्याच्यामध्ये हायड्रोफिलिक कोलाइड्स असतात. ऍक्च्युली कोलायडल मटेरियल म्हणजे काय, आत्ताच सांगितलं की या ठिकाणी जे पाण्यामध्ये आपण टाकल्यानंतर ते क्लिअर सोल्युशन तयार करत नाही. ओके, तर असे या ठिकाणी पण ते वॉटर लव्हिंग आहेत म्हणून हायड्रोफिलिक कोलायडल मटेरियल. सो ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय कोलायडल मटेरियल रिझल्ट इन टू द स्वेलिंग ऑफ कोलायडल मटेरियल. ते दाणे फुगतात. ओके, कोलायडल मटेरियल, swelling of the colloidal material, it is known as the imbibition. Okay, so the colloidal materials which absorbs the water, they are hydrophilic in nature. Okay, the colloidal particles, they are hydrophilic. Hydrophilic means water loving, hydrophilic in nature. Colloidal particles, colloidal particles. Okay, colloidal particles, they are hydrophilic in nature. Okay, so in imbibition the movement of water takes place along the diffusion gradient. Okay, the movement of water along the concentration gradient. आता कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय तुम्हाला मगाशी सांगितलं. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे जर आपण दोन पॉइंट असे गृहीत धरले किंवा दोन गोष्टी, तर त्या ठिकाणी त्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये असलेला डिफरन्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ओके, आता या ठिकाणी सपोज इथे सीड्स आहेत, त्या सीड्स मध्ये वॉटर आहे का, नाही, ते सीड्स कसे आहेत, ड्राय, आणि या ठिकाणी हे इथे हे लिक्विड. ओके, तर या ठिकाणी मग हे वॉटरची मुवमेंट ऑफ वॉटर कुठून त्या ठिकाणी होते, इथे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर टू लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. ओके, असं हे वॉटर त्या ठिकाणी कुठे याच्यामध्ये मूव होतं अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. इथं वॉटर त्या ठिकाणी आहे. ओके, सीड मध्ये वॉटर नाहीये, सो तिथं काय डिफरन्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कशाचा, वॉटरचं, म्हणून त्या ठिकाणी मुवमेंट त्या ठिकाणी अशा पद्धतीने होते, मुवमेंट ऑफ वॉटर अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन gradient. Okay, so this imbibition, it involves both the phenomenon. Okay, the imbibition involves both, that is absorption as well as adsorption. So absorption means it is the bulk phenomenon, adsorption is the surface phenomenon. म्हणजे काय होतं पहा, बल्क फेनॉमेनॉन म्हणजे काय की सपोज एक खडू आपण जर पाण्यामध्ये शाईमध्ये या ठिकाणी बुडवला, लिक्विड शाईमध्ये बुडवला,
आणि तो खडू आपण तोडला तर त्या ठिकाणी आतपर्यंत त्या ठिकाणी तो खडू निळा झालेला असतो. म्हणजे त्या खडूने त्या शाईचं काय केलं, ऍब्सॉर्प्शन. पण ते जर आपण या ठिकाणी डिंकात खडू बुडवला आणि त्यानंतर तो तोडला तर त्या ठिकाणी डिंक कुठे असतो, फक्त वरच्या सरफेसला असतो, आतमध्ये गेलेला असतो का, नाही. तर या ठिकाणी त्याला म्हणायचं ऍब्सॉर्प्शन. ओके. पण एम्बायबेशन मध्ये या ठिकाणी हायड्रोफिलिक कोलाइड्स आहेत आणि वॉटर आहे. ओके. कुठल्या दोन गोष्टी आहेत, हायड्रोफिलिक कोलाइड्स आणि दुसरं काय, वॉटर. ओके. तर वॉटर जे आहे हायड्रोफिलिक कोलाइड मध्ये काय होतं, ऍब्सॉर्ब पण होतं, ऍब्सॉर्ब पण होतं. म्हणजे आतमध्ये शोषून पण घेतलं जातं अगदी आतमध्ये पर्यंत आणि सरफेसला पण त्या ठिकाणी वॉटर राहतं, वॉटरची कोटिंग राहते. म्हणून त्या ठिकाणी इम्बायबेशन it shows the absorption as well as the adsorption. Okay. So absorption and adsorption of the solvent molecule. Okay. मग आता या ठिकाणी हायड्रोफिलिक कोलाइड्स कशाला म्हणायचं, ते हायड्रोफिलिक कोलाइड्स कोण असतात, तर या ठिकाणी इट इज द प्रोटीन. प्रोटीन आपण प्रोटीन्स त्या ठिकाणी पाहतो. तर प्रोटीन्स मध्ये या ठिकाणी हायड्रोफिलिक कोलाइड्स असतात. त्यानंतर स्टार्च, then gelatin, cellulose, then agar. रेड अल्गीचे सेल वॉल पासून मिळवलेलं हे अगार. तर या ठिकाणी हे सगळे जे आहेत हे काय आहेत, हायड्रोफिलिक कोलाइड्स. म्हणजे या ठिकाणी सीडच्या आतमध्ये प्रोटीन्स असतात, स्टार्च असतात, सेल्युलोज असतं, बरोबर. तर हे काय करतात, वॉटर ऍब्सॉर्ब करतात, ते फुगतात पण आणि त्या ठिकाणी वर सरफेसला पण त्या ठिकाणी वॉटर असते. So these are the hydrophilic colloids: protein, starch, gelatin, cellulose and the agar. So these are the different hydrophilic colloids and they held the solvent molecule tightly over their surface. ते काय करतात की या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या सरफेसवर वॉटर मॉलिक्यूलला त्या ठिकाणी विथहोल्ड करतात. म्हणजे त्या ठिकाणी ते आपल्या वर कोटिंग पण त्या ठिकाणी होते, आतमध्ये पर्यंत वॉटर पण जातं आणि या ठिकाणी काय होतं, इट लूजेस कायनेटिक एनर्जी. इट लूजेस कायनेटिक एनर्जी. म्हणजे ज्यावेळेस हायड्रोफिलिक कोलाइड्स आणि वॉटर एकत्र येतं, ऍब्सॉर्प्शन ऍब्सॉर्प्शन दोन्ही प्रक्रिया होतात आणि त्या ठिकाणी काय होतं, ते हायड्रोफिलिक कोलाइडल मॉलिक्यूल दे लूजेस द कायनेटिक एनर्जी. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं पहा, की ज्यावेळेस आपण एक ग्रेन्स भिजायला टाकतो आपण, समजा गार पाण्यामध्ये, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये जर आपण भिजायला टाकलं आणि त्यानंतर आपण एक 2-3 तासांनी पाहिलं तर आपल्याला ते पाणी थोडंसं कोमट लागतं. तर या ठिकाणी वॉर्म. ओके. द वॉटर बिकम वॉर्म. तर या ठिकाणी मग हे जे वॉर्म वॉटर होतं त्या ठिकाणी कशामुळे होतं, ते इट इज ड्यू टू दिस हायड्रोफिलिक कोलाइड्स दे लूजेस देअर कायनेटिक एनर्जी. ओके. सेम फेनॉमेनॉन आपल्याला अजून एकदा आढळतो कुठे, वेन वी नीट अ डो. म्हणजे आपण ज्या वेळेस आपण पीठ मळतो, गव्हाचं, ज्वारीचं वगैरे, पर्टिक्युलरली गव्हाचं, आपण त्या ठिकाणी पीठ मळत असताना, पर्टिक्युलरली असं काही नाही ज्वारी, गहू, बाजरी कुठलंही, तर त्या ठिकाणी पीठ मळत असताना त्या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस आपण पिठामध्ये पाणी टाकतो ते मळत असताना आपल्या बोटांना त्या ठिकाणी एक ऊब जाणवते. ओके. वॉर्म कंडिशन्स त्या ठिकाणी जाणवतात. तर ते कशामुळे असतात, कारण त्या ठिकाणी पिठामध्ये असलेले जे स्टार्च आणि प्रोटीन्स वगैरे जे असतात ते वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतात, ते फुगतात साईजने आणि कायनेटिक एनर्जी लूज करतात. and this lose kinetic energy, it gives the warmth to that situation. त्या सिच्युएशन मध्ये ते warmth त्या ठिकाणी क्रिएट करतात. ओके. सो ही जी एनर्जी आहे, this energy which is released by the hydrophilic colloids after absorption and adsorption of water, it is known as the heat of wetting. It is known as heat of it is known as heat of wetting. ओके. आता या ठिकाणी ही जी हीट ऑफ वेटिंग आहे, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी हायड्रोफिलिक कोलाइडल मॉलिक्युल्स वॉर्म आपल्याला लागतात. ओके. तर या ठिकाणी मग ही जी प्रोसेस आहे, तर या ठिकाणी एम्बायबेशन. तर या ठिकाणी एम्बायबेशन मध्ये काय होतं पहा, द एम्बायबेशन इट इन्क्रीज इन व्हॉल्यूम.
increase in volume of hydrophilic colloid. हे जे हायड्रोफिलिक कोलायडल मॉलिक्युल्स असतात त्यांची व्हॅल्यूम इन्क्रीज होते. म्हणजे स्टार्च जेव्हा ते वॉटर ॲब्सॉर्ब करतं ते फुगतं आणि त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यूम जो आहे तो वाढतो. ओके. आता हे व्हॅल्यूम वाढल्यामुळे किंवा आपण सीड्स जे आहेत तर ते भिजायला टाकले तर त्या ठिकाणी त्यांचा आकार वाढतो. जर सपोज आता या ठिकाणी आपण एक एक्सपेरिमेंट केला. आपण या ठिकाणी एक टेस्ट ट्यूब घेतली काचेची आणि त्याच्या आतमध्ये काही हरभरे आणि पाणी जर टाकलं तर या ठिकाणी त्याच्यामध्ये म्हणजे समजा ते गळ्याच्या तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी हरभरे आणि पाणी टाकलं आणि टाईटली पॅक करून ठेवलं त्याला, तर सकाळी आपल्याला ती टेस्ट ट्यूब ब्रेक झालेली दिसेल. कशामुळे ब्रेक होते ती? कारण हायड्रोफिलिक कोलाइड हे त्या ठिकाणी काय होतं, ते इन्क्रीज इन व्हॅल्यूम अँड दे क्रिएट्स द प्रेशर. दे क्रिएट्स द प्रेशर अँड दॅट प्रेशर इज नोन ॲज द एम्बायबेशन प्रेशर. Creates a pressure known as imbibition pressure. Known as imbibition pressure. Okay. So this phenomenon clearly indicates that this imbibition is a special type of phenomenon of the diffusion. म्हणजे हा जो एम्बायबेशन आहे त्या प्रोसेसमध्ये डिफ्युजनच होतं. कशाचं? हायड्रोफिलिक कोलायडल मॉलिक्यूलमध्ये वॉटरचं डिफ्युजन होतं. So it is a special type of diffusion. Okay. So during this imbibition the molecule diffuses as a result of their concentration gradient and this distribution is continues until the uniform. Okay, until it becomes uniform. तर या ठिकाणी जसं डिफ्युजन मध्ये आपण पाहिलं की डिफ्युजन कुठपर्यंत होतं, until it attains the equilibrium. तसंच या ठिकाणी एम्बायबेशन पण कुठपर्यंत होतं तर until it attains the equilibrium. Okay. Now we will discuss about the difference between the diffusion and imbibition. The difference between diffusion and imbibition. Diffusion and imbibition. Okay. So first point, diffusion. It is a simple dispersion phenomenon. It is a simple dispersion phenomenon. Okay. Simple dispersion phenomenon. It takes place in all three states. Takes place in solid, liquid and gas. Okay, takes place in all three states of the matter, that is solid, liquid and gas. Okay, and imbibition, it is the physical phenomenon in hydrophilic colloids. It is a simple physical phenomenon which takes place in the hydrophilic colloids. Okay. Then the second difference, diffusion particles have different diffusion pressure. Different particles have different diffusion pressure. Different particles have different diffusion pressure. Okay, different particles, they have the different diffusion pressure, but different diffusion pressure, and it is known as the diffusion pressure. But here imbibant, it develops imbibition pressure.
Imbibant develops imbibition pressure. Okay. So the different particles, सपोज आपण मीठ आणि साखर जरी घेतलं तरी दोघांचं डिफ्युजन प्रेशर हे वेगळं आहे. पण इथे काय इम्बायबंट जे असतात तर ते इम्बायबेशन प्रेशर क्रिएट करतात. इथे या ठिकाणी जे पार्टिकल्स जे असतात तर ते डिफ्युजन प्रेशर क्रिएट करतात. ओके. Then diffusion takes place from region of high concentration to low concentration. It takes place according to concentration gradient, that is high concentration, high to low concentration. Okay. Imbibition occur in the substances that possessing the hydrophilic colloids. It takes place in hydrophilic colloids. It takes place in hydrophilic colloids, and that colloidal particles, they are insoluble. They are insoluble organic matter. Insoluble organic matter. Okay. Then diffusion takes place in all states of matter. Here we already written that solid, liquid and gas. Okay. It takes place in all state of matter. All state of matter. But it takes place, imbibition takes place in organic solids. Organic solids. Okay. Like wood, seeds, etc. Okay. The next difference, temperature plays predominant role in this. Temperature plays important role in diffusion. Okay. That means it is directly proportional to temperature. Diffusion is directly proportional to temperature. म्हणजे as the temperature increases, diffusion increases. पण इथे काय होतं, इम्बिबिशन मध्ये ह्युमिडिटी प्लेज इम्पॉर्टंट रोल. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. The water vapors present in air. Humidity plays important role. Okay. Then example, exchange of gases. Exchange of gases through stomata. And here example, swelling of seed. Etc. Okay. So these are the differentiating point between the diffusion and the imbibition. We will review that. The diffusion, it is a simple dispersion phenomenon, takes place in solid, liquid and gas. Imbibition is a physical phenomenon in hydrophilic colloids. Diffusion, in the diffusion, different particles, they have the different diffusion pressure, but imbibant, they develops the imbibition pressure. Diffusion is takes place according to concentration gradient, that is high concentration to low concentration, but imbibition takes place in
hydrophilic colloids, that is insoluble organic matter. Diffusion takes place in all state of matter, and imbibition takes place in organic solutes like wood and the seeds. In diffusion, temperature plays most important role. In imbibition, humidity plays most important role. In diffusion, example, exchange of gases through stomata. Imbibition, example, swelling of seeds and wood. Okay. So I hope you got the points. Thank you very much.